नमस्कार, मी गायिका संपदा माने. अ, काल 12 एप्रिल, कालचा दिवस हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप एक धक्कादायक आणि खरं तर वाईट दिवस होता. एस्पेशली माझ्यासारख्या गायिकेसाठी तर खूपच दुःखदायक दिवस होता. कारण आमच्या सर्व गायक लोकांचे इन्स्पिरेशन आणि ज्यांची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो आणि त्यांचा आम्ही आदर्श मानला, त्यांची गाणी फॉलो केली आणि आत्ताही अजूनही शिकतो आहोत, गातो आहोत त्यांची गाणी. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई आपल्याला सोडून निघून गेल्या. अ, खरं तर काही माणसं अशी असतात की ती कायमच अमर राहावी. म्हणजे लताताई, आशाताई अशी आपली भावना असते. पण निसर्ग नियमाविरुद्ध आपण काही करू शकत नाही. पण त्यांची गाणी इतकी त्यांनी गाऊन ठेवलेत. साधारण 12,000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. 900 चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. तर इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. तर त्या गाण्यांचा अभ्यास करू तितका खरं तर कमीच आहे. आणि आमच्या पिढीने किंवा आमच्या पुढच्याही पिढीने त्यांना आदरांजली देण्यासाठी आमचा हाच हेतू असेल की त्यांच्या गाण्यांचा अभ्यास करत राहणं आणि जास्तीत जास्त वेळा त्यांची गाणी गात राहणं. तर खरंच वाईट तर वाटतंय आहे. पण एका गोष्टीचं खूप समाधान आहे की त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला माझी एकच इच्छा आहे की मला अगदी गात गात गातच मला मरण यावं. पण खरंच म्हणजे मी स्वतः त्यांची 2018 साली एक कॉन्सर्ट अनुभवली आहे. आणि त्यावेळेला मला त्या कॉन्सर्टमध्ये थोडंसं व्हॉलेंटिअरिंग पण करायला मिळालं होतं खरं तर. त्यामुळे आशाताईंना अगदी मी जवळून पाहिलेलं आहे तेव्हा. त्याची काही आठवण म्हणजे फोटो वगैरे माझ्याकडे खरं तर आता उपलब्ध नाही. पण मला अगदी छान आठवतो तो दिवस की त्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि अगदी म्हणजे प्रत्येक इतक्या सरावलेल्या त्या गायिका होत्या, इतके कार्यक्रम त्यांनी आयुष्यात केले असतील, इतक्या वेळेला त्या खूप ठिकाणी मोठमोठ्या गायल्या असतील. पण त्या कार्यक्रमासाठी तो सुद्धा त्या तितक्याच उत्सुक होत्या. त्यांना थोडंसं टेन्शन पण आलं होतं. म्हणजे इतक्या मोठ्या गायिका असून सुद्धा इतक्या डाऊन टू अर्थ आमच्या सर्वांशी, सर्व गायक मित्र आम्ही होतो तिथे थोडंसं त्यांना मदत करण्यासाठी. तर आमच्याशी सगळ्यांशी छान बोलल्या. आम्हाला त्यांचे आशीर्वाद घेता आले. आणि ज्या ताकदीनं त्या लाईव्ह गायल्या होत्या ती कॉन्सर्ट, अगदी कॅबरे सॉन्ग पासून सगळीच गाणी इतक्या छान पेललं होतं त्यांनी या वयात सुद्धा. तर खरंच हॅट्स ऑफ की त्यांची एनर्जी खूपच जास्त होती. आणि मी त्यांच्याबद्दल बरंचसं काही वाचते आधीमध्ये. तर त्याच्यामध्ये मी हे किंवा त्यांच्या मुलाखती ऐकत असते. तर त्या नेहमी सांगतात की त्यांची एक मुलाखत घेतली होती सचिन पिळगावकरांनी. तर त्यांनी सांगितलं होतं की मला पुढचा जन्म जर मिळाला तर मला आशा भोसलेचाच जन्म मिळावा. तर अजूनही माझं खूप करायचं राहून गेले. तर इतक्या मोठ्या कलाकार असून सुद्धा इतक्या त्या डाऊन टू अर्थ आणि अजूनही त्यांची अ, विद्यार्थी असण्याची भावना जी आहे ती खरं तर खूपच वाखाणण्याजोगी आहे. आणि आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांनी हा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि आशाताईंना आणि त्यांच्या स्मृतीस मनापासून माझी आदरांजली. त्यांची सगळीच गाणी मला खूप आवडतात. म्हणजे असं कुठलंच गाणं नाहीये की असं काही वाटेल. पण त्यातल्या त्यात आता या घडीला अनुसरून, या स्थितीला अनुसरून एक गाणं मला नक्की त्यांचं म्हणावं असं वाटेल. हम्म, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी नवी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी नवी, फिरुनी नवी जन्मी नवी. थँक्यू सो मच.